महापेमध्ये आता आपण अत्याधुनिक अशा प्रकारचा सायबर सुरक्षा प्रकल्प कार्यान्वित केला आहे आणि पुढील 5 वर्षामध्ये 5000 पोलिसांना सायबर प्रशिक्षित आपण करतो। मी मागे देखील सांगितलं की आता याला आपण सायबर कॉर्पोरेशनमध्ये परिवर्तित केलं आहे आणि आपल्या सायबर कॉर्पोरेशनने तयार केलेलं हे जे काही सायबर सेंटर आहे हे लोकांना इतकं आवडलं की आता 4 राज्यांनी आपल्याला आपल्या कॉर्पोरेशनला काम देण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे। त्यांच्याकडे अशा प्रकारचं सायबर सेंटर तयार करण्याकरता यासोबत आपण नोडल सायबर पोलीस स्टेशन केलं आहे। 50 जिल्ह्यामध्ये सायबर लॅबची क्षमता वृद्धी आपण केली आहे। आपण एक 1945 म्हणजे 1945 1945 असा एक नंबर दिलेला आहे। आता कुठल्याही प्रकारच्या सायबर गुन्ह्यामध्ये 1930 किंवा 1945 हा नंबर जर डायल केला तर तात्काळ आपण त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी असिस्टेड इन्व्हेस्टिगेशनच्या माध्यमातून अतिशय कमीत कमी वेळात कुठेही ते पैसे गेले असले तरी थांबवू शकतो अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी केली आहे। याच्यामध्ये डिजिटल फॉरेन्सिकची व्यवस्था केली आहे, कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमची सर्चची व्यवस्था केली आहे, सेंटर ऑफ एक्सलन्स आपण तयार केला आहे, सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर आपण तयार केलेला आहे। सायबर घुसखोरीचा प्रतिबंध करण्याकरता हॅकिंग करता अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं सगळ्या प्रकारचं सॉफ्टवेअर आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि खूप मोठी रोबस्ट व्यवस्था म्हणजे आता एखाद्या खाजगी आस्थापनेलाही आपलं सायबर ऑडिट करायचं असेल तर ते ऑडिट करण्याची क्षमता ही आपण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तयार केलेली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।